मनोज जरांगे पाटील सकाळी 9 वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. आंदोलन मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 26 जानेवारीला मराठा आंदोलक मुंबईत धडकणार आहेत. मराठा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील आज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहेत. यासाठी सर्व तयारी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. मनोज जरांगे पाटील म्हणाले की त्याला नाविलाज आहे मराठा समाजाचं नाविलाज आहे. मराठा समाजाने सरकारला 7 महिने जवळपास वेळ दिलेला. याच्यापेक्षा मराठा समाजात आणखीन काय प्रामाणिकपणा पाहिजे, आणखीन सरकारचे काय शब्द मराठा समाजाने ऐकायचे. आता स्वतःचे मुलं जर मोठे करायचे तर आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. हे आरक्षण मुंबईतच आहे, ते घेतल्याशिवाय पर्याय नाही. मराठा समाजाला माझी विनंती की आपलं पोरं आज आपले सगळे मुंबईकडे निघतायत मराठा आरक्षणासाठी. पाठीमागून त्यांच्या पाठीवरती हात ठेवा, त्यांच्या पाठीशी खंबीर पाठीमागून उभे राहा. जरी तुम्ही गावाकडे असलात, आम्ही मुंबईला चाललो असलो तरी ही जाणारे हे तुमचे मुलं आहेत आणि हे चाललेले मुलं तुमच्या लेकराला न्याय मिळावा म्हणून तिकडं आरक्षणाची झुंज देण्यासाठी चाललेत, आरक्षण घेण्यासाठी चालले. पाठीमागे राहिलेल्या करोडोच्या मराठा समाजाने त्यांच्या पाठीशी उभा राहा. आज आपले हे पोरं मुंबईच्या दिशेने निघाले, आम्ही ताकदीनं पाठीशी उभा राहा. आम्हाला मुंबईकडे गेल्याशिवाय पर्याय नाही. आरक्षणाची झुंज देण्यासाठी मुंबईकडे निघालो. 7 महिने सरकारला आम्ही वेळ दिला. मराठा समाजाची एकजूट तुटू देऊ नका. घराघरातील मराठ्यांनी 26 जानेवारीला घराबाहेर पडा. मराठा समाजाने मला साथ द्यावी. मराठ्यांचा मुंबईत कोटींचा आकडा दिसेल. मुंबईत आम्ही खिंड लढवणारच. शेवटची लढाई ही आरपारची. आता घरात राहू नका, कोणालाही त्रास होईल असं वागू नका, शांततेत आंदोलन करा, असे त्यांनी म्हटलंय.